नवोदय जेवी मित्रांनो, आज 12 जानेवारी 2025 ह्या वर्षाची पहिली सहल म्हणता येणार आहे, अभ्यास सहल म्हणून. आणि आम्ही कुडाळ लेणीवरती आलेलो आहोत. कुडाळ लेणी रायगड पट्ट्यातली रोहा मार्गे आम्ही इथे आलेलो आहोत. तळा तालुक्यातील ही एक कुडाळ लेणी, इथे आम्ही आज भेट दिली. नवमुद्दा आहे जेवी मित्रांनो. हे आमचे सपकाळ सर येतात आहेत. रामचंद्र सपकाळ साहेब कुडाळ लेणी चढताना व्यंगम दृश्य. वय वर्ष किती सर? 73 प्लस. कमॉन सर, कमॉन सर, वेलकम. झालं आलं. त्या छडीने हाना आता सगळ्यांना. छडीने ना पहिलं स्वतः ते मारलं. लेट झालं ते एसआयला हे आहे ना सर आणि मी. नंदूची शूटिंग कर. ह्या नंदूचा हा पहिल्यांदा आलाय लेणी बघायला. हो, ते करते. सर आणि मी आम्ही बौद्ध गयाला एकत्र सामने शिबिर केलं. त्यावेळी तिथून आम्ही गुरुपावरती गेलतो. खूप मोठं उंच टेकडी आहे ती. हो, 550 पायऱ्या आहेत. सरांनी पूर्ण पायरी चालली होती. संजय सावंत सर आज आमच्या बरोबर आहेत. त्यांनी काही पुस्तकं आणली आहेत आमच्या सगळं लेणी संवर्धनासाठी. कोकणातली ही एक लेणी साधारणतः मुंबईपासून 2.5 तासाच्या अंतरावरती आहे. आपण मागच्या वेळेला दुसऱ्याने गेलो होतो ना. हाच रस्ता होता. हाच रस्ता होता. नाही रे, मग ते फार्म हाऊस कुठे गेलो गो? हां तेच मी बोलतोय. जय भीम. सर आपण पाठच्या रस्त्याने आलो. तो तिथे रस्ता आहे तो मेन. हां, लेणी साधारणतः आपण चालू होऊ शकतो. 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. गाडी येते लेणीपर्यंत. एवढी पण काही कठीण लेणी नाही आहे चालण्यासाठी. कुडाळ लेणी याला म्हणतात. मुंबईपासून साधारणतः 2-2.5 तासाच्या अंतरावरती ही लेणी आहे. तुम्ही कधीही येऊ शकता. गाडी लेणीच्या जवळ येते. गाडी घेऊन येऊ शकता तुम्ही. इथे आमची गाडी उभी आहे. बोर्ड आहे ना. हो, हे पुढे चाललेत आहेत ते आमचे सकपाळ सर, एव्हरग्रीन. अरे गुरुपाला गेलो होतो म्हणजे बघ ना 2 वेळा. हो, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी तिकडे आलाय. त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टींचं प्रोपगेशन करायचं होतं. तर तिथे एक नैसर्गिक आपत्ती म्हणून तिथे फेमाईन म्हणजे सुखा पडला. आणि तिथे आपले बौद्ध भिक्खू अन्न पाण्याविना म्हणजे
म्हणजे त्यांचं निर्माण होत होतं. तर त्याच्यातले उरलेले जे बौद्ध भिक्खू होते त्यांनी खाण्यापिण्याला इम्पॉर्टन्स दिला नाही. त्यांनी हे म्हटलं की ही जी आपल्याला धरोहर मिळालेली आपली जे नॉलेज आहे ते पुढे पोहोचणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्यांनी ते जे पण मटेरियल होतं ताम्रपट त्याच्या सगळ्या मटेरियलमध्ये लिहिण्याचं काम केलं फटाफट आणि त्याच्यानंतर खूप जणांचं बलिदान होत गेलं. त्याच्यामुळे तिथे श्रीलंकामध्ये तो धम्म टिकला आहे. आणि आपल्या ह्या सर्व आपल्या आर्किटेक्चर्समध्ये सगळीकडे जिथे जिथे आपल्या लिपींमध्ये लिहिलेलं त्याच्या मागे सुद्धा कदाचित हा इतिहास किंवा हा त्याग असू शकतो. आणि त्या त्यागाला आपल्याला न्याय द्यायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला शिकायचं आणि हे सगळं पुढे न्यायचं आहे. जे तुम्ही काम करताय खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता खूप महत्त्वाचं आहे आपले जे लेणी अभ्यासक आहेत बुद्ध लेण्याबद्दल माहिती बुद्ध लेणी जे ज्या महाराष्ट्रातल्या लेण्यावरती जे ते काम करत आहेत आणि जे त्याची माहिती आहे म्हणजे जे माहितीपट किंवा लिखाण संजय सावंत सर आम्हाला इथंभूत आमच्या अशोक अवार्डच्या ग्रुपमध्ये येतात. तोच आम्ही महिलांचा पण आमचा ग्रुप आहे त्याच्यावरती आपण फॉरवर्ड करतो आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या लेख कोण वाचतात की नाही वाचतात पण जो इंटरेस्टेड आहे तो ज्याला त्या लेणीमध्ये काम करायला प्रॉपर तो नक्की वाचून त्याला वेळ असतो बरोबर. कारण की आम्हाला त्याची आवड आहे त्या गोष्टीची. काही लोक टाईमपास म्हणून वाचतात ग्रुपमध्ये ठीक आहे निदान तुम्ही वाचत नाही ना रिॲक्ट पण करू नका. म्हणजे सरांचे आमचे लेख आणि आम्ही त्या वेळेला ज्या वेळेला आम्ही नंबर ॲड करतो सर खरोखर अवेलेबल असेल तर सर आम्हाला नक्कीच वेळ देतात. आता मला सर तिसरी वेळ आहे आमच्याबरोबर आणि ज्या वेळेला आम्ही येतो त्यावेळेला चांगला वेळ. संजय सावंत सर आहे जे आपले अभ्यासक आहेत. लेणीबद्दल माहिती बुद्ध धम्माबद्दल माहितीसुद्धा देणार आहेत. तशा सविताताई बाविस्कर हे सुद्धा आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत थोडीफार. आपल्याला वेळ खूप कमी आहे याचं सर्वांनी भान असावं कारण की वेळ जर काम झालं कारण की मला ते टेन्शन काय होतं आपण बाकी सगळे एका लाईन कार्यक्रम सुरुवात करतो थोडी घाईमध्ये असतात कारण की जवळजवळ 20 फिरायचे ते करत असताना थोडी घाई होणार आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या अशी अपेक्षा करतो. ठीक आहे आपण जे आता उभे आहोत ते एका चैत्यगृहात होतो पण निम्न कसं आता बुद्ध धर्माचा जो काळ जो काळ आहे तो दुनिया महायान वज्रायन या 3 काळामध्ये बुद्ध लेण्या कोरल्या गेल्या. 20व्या 5व्या शतकापर्यंत बुद्ध लेण्याचं काम चालू होतं. त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे तो तंत्रज्ञान म्हणजे बुद्धिझमचा एंड आणि हिंदुझमचा स्टार्ट यायला म्हटलं जातं. तो हा कालावधी तंत्रज्ञान मंत्र म्हणजे कन्वर्ट पुढे झालं तर वज्रायनामध्ये कन्वर्शन झालं. त्याच्यामध्ये गांधी नंबर 41मध्ये त्याचं पूर्णपणे पुरावा आहे किंवा नंबर 14 म्हणजे अवलोकनेश्वर बोधिसत्व. आता काही अभ्यासकांची वेगवेगळी मतं असतील. आम्ही काही अभ्यासकांची मतं व्यक्त केली त्यामधून काही लोकांनी वेगवेगळे मतं निर्माण केले. तसं आमचं असं एक मत आहे की अभ्यासकांचा मला ऐकलं आहे की केवळ नंबर 41 जे बुद्ध लेणी आहे अवलोकनेश्वर बोधिसत्व आहे तो वज्रायनी अवलोकनेश्वर बोधिसत्व आहे आणि तिथून त्या अवलोकनेश्वरचे 10 डोके आहेत 2 हात आहेत बाजूला बुद्धांचं शिल्प आहे आणि तो अवलोकनेश्वर पद्मपाणी म्हणून बोधिसत्व आहे. आता ह्याच्यामधून दैविक संकल्पना सुद्धा निर्माण झाली असे काही लोक अभ्यासकांचं मत आहे. बघा माझं मत नाही अभ्यासकांचं मत आहे. मी लेणी समोर झाली आणि कोणी अभ्यास पहिला सांगितलं आहे समजलं. मग अशा प्रकारे हिनयान महायान वज्रायन हा कालावधी जो आहे बुद्धिझमचा त्या कालामध्ये हळूहळू मस्त होत गेला बुद्धिझमचा. तसंच हिनयान काळामध्ये आपल्याला काय दाखवलं जातं तर स्तूप किंवा थुबाच ना थुबा किंवा बुद्धांचे जे पायाचे शिल्प पदचिन्ह किंवा हत्ती आपल्या शिल्पाच्या बाजूला म्हणजे स्तूपाच्या बाजूला हत्ती असे सुद्धा दाखवले. हे अशा प्रकारची आहे सुद्धा एक आहे चिन्ह किंवा बोधिवृक्ष आहे. हे बुद्धांना आधी प्रेझेंट करायचं हिनयान काळामध्ये. महायान काळामध्ये बुद्धानं मूर्ती म्हणून स्थापत्य कलेमध्ये कन्वर्ट केलं ते बुद्धांच्या मूर्तीमध्ये स्थापत्य कलेमध्ये कन्वर्ट केलं. तसंच आता हा जो कालावधी आहे इथे जर बघितलं तर हा हिनयान कालावधी स्तूप आहे आणि पुढे जर गेलं तर बुद्ध शिल्पसमाधी केलं स्थापत्य कला भेटलं बुद्धांच्या मूर्त्या त्या त्याबद्दल अवलोकनेश्वर सुद्धा आपलं अवलोकनेश्वर बोधिसत्व सुद्धा आहे. पुढच्या साईडला परत तुम्ही गेल्यानंतर असे कारागीर पण की त्याने धम्माला काम दिलेलं आहे त्यांची सुद्धा शिल्प आहे. तर हा जो आहे स्तूप आहे ह्याला चैत्यगृह म्हटलं जातं. आता चैत्यगृहामध्ये हा मार्ग आहे 7 भाग निर्माण होता. त्याचे एकूण 7 भाग निर्माण होतात. खालचा जो भाग आहे
त्याला जोतं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आहे तो मेधी, ही जी आहे वेदिका पट्टी, त्याला अंड म्हटलं जातं. अंड म्हटलं तर वरती हर्मिका असते, हर्मिकाच्या वरती एसटी असते, एसटीच्या वरती छत्रवली. एसटी आणि छत्रवली, एसटी आणि छत्रवली नाही, डायरेक्ट हर्मिका वरचा तो भाग आहे चौकोनी, त्याला हर्मिका म्हणतात. आता हा जो 7 भाग आहे त्या स्तूपाचा जो स्टार्ट आहे काय सर्वसामान्य माणसापासून जी अवस्था असते त्याची हे त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन केलं. हे स्तूपाचं थोडक्यात माहिती आहे. त्याशिवाय हा हिनियन कालीन स्तूप असेल, हा 2018 संपूर्ण टीमने ह्या स्तूपाची आम्ही साफसफाई केली होती त्यावेळेला. अशोकवार म्हणजे अशोकवार आमची टिमची लेडी समोर सगळ्यांना होती या मार्गाला. त्याशिवाय हा जो भाग दिसतो ह्याला वरंडा म्हटलं जातं किंवा चैत्यगृह म्हटलं जातं, त्याला चैत्यगृह म्हटलं जातं. पुढे जो आहे त्याला हॉल म्हटलं जातं. पुढे तुमच्या साईडला वरंडा आहे, काही ठिकाणी तुटलेला हा संपूर्ण हा दिसतो पिला तुम्हाला, हा सुद्धा तुटला गेलेला आहे, दिसतोय हा सुद्धा तुटला गेलेला आहे. मग हा एकंदर ह्याला म्हणतात चैत्यगृह. असं वेळ नाही त्याला पुढे जावं लागतं. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण जर वेळ शिकलो किती आहेत तर हा प्रश्न झाल्यानंतर 11 पाणपोळी कुडालेणीवरती आहेत. ओके. ओके, कारण आम्ही कुडालेणीवरती आलो तर बघा आता सुरुवात झाली आमच्या पाणपोळीची इथून एक, बरोबर. पुढे झालं इथे पुढे 3 नंबर, हे पुढे आहेत आणखी शिलालेखामध्ये आपल्याला कोण आता कांबळे सर कुठे आहे? कांबळे सर, कांबळे सर, आकाश सर, नाही आहे काठी. बघा चौकोन तो आहे ब. हे सुरुवातीला चिन्ह असतात, मंगल प्रतीक वगैरे असतात. काही शिलालेखाची सुरुवात स्वस्तिकाने होते. स्वस्तिक हे आपल्या बुद्ध धर्मामधलं महत्त्वाचं आहे, परंतु ते दुसऱ्या संस्कृतीमधून ते सोडलं गेलेलं आहे. तर प्रत्येक ठिकाणाची प्रत्येक शिलालेखाची सुरुवात आपल्या मंगल प्रतीकाने होते, त्रिरत्नाने होते. त्रिरत्नाचे चिन्ह असतं जे आपण म्हणतो त्रिशूल वगैरे, ते त्रिशूल नसून ते त्रिरत्न आहे. खूप साऱ्या तुम्हाला बुद्धलेणीवरती हे त्रिरत्नाचे चिन्ह तुम्हाला पाहावयास मिळेल. त्रिरत्न म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या तिघांचा. तुम्ही त्रिशूल असं जर उलट गेलं तुम्हाला तो जर ओम दिसतो ना, ओम तो पण आम्ही असा व्हर्टिकल केला तुम्हाला ते त्रिरत्नाचं चिन्ह दिसते. तर प्रत्येक शिलालेखाची सुरुवात जवळपास आपल्या मंगल प्रतीकाने होते. ते इथे वेगळे चिन्ह असेल का ते मंगल प्रतीक? त्रिरत्न आहे वरती आहे. हा, बुद्ध, धम्म आणि संघ. सर आहे म, नंतर हे आहे ह, नंतर हा आहे भ. बघा कसं इन्स्क्रिप्ट केलं आहे. असा हा म 4 दिसतोय, म नंतर हा वक्र आहे, ह झाला तो, आणि त्याला एक काळ दिलाय मही, महा, महा. नंतर हा झालाय भ, भोज. ओके. नंतर हा या ई आहे ना, म्हणजे हा म्हणजे हा आहे ज, आणि त्याला दिले वेलांटी महाभोजी. आणि दुसरा आहे असा तो य आहे, आणि हा आहे ज. तुम्हाला काय होतं? महाभोजीय स, महाभोजीय स. त्याच्यानंतर ओके, हा फक्त महाभोजीय एवढा आहे. त्याच्यानंतर हा आहे स, स द आहे. हा द वरती तुम्हाला इकडे शिलालेख जरा पुसट द्यायचे, अनुस्वार आहे बघा इथे, दिसतोय का? स द हा हा तो र आहे, र आहे, त्याला वेलांटी दिली री. परत आला हा य, सगळ्याला स द ये री य. सो महाभोजीय स ड ये री य. परत हे काय आहे?
त्रिकोण दिसतोय, तो त्रिकोण आहे आणि वरती त्याला एक काळ अशी एक उभी रेषा आहे, तो व आहे. व आहे आणि वला वेला केलेली आहे. वि ज या म्हणजे विज य य विज य य विज विजयाय सॉरी विजयाय हा आहे प आणि पला काय दिला इथे उकार दिला आहे उ आणि हा इथे दिसतो तुम्हाला त आणि हा स. ओके सो काय आलं महाभोजीय सडगेरीय विजयाय उतस. अठरा सांगा तुम्ही, अठरा काय 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 बोलता. महाभोजी म्हणजे त्यावेळेचा तो महाराजा होता किंवा राजे होते, त्याचा पुत्र, त्याचं नाव काय इथे मध्ये नाव सडगेरी. सदगिरी पुत्र आहे. त्याने त्याचा पुत्र पुढे वाचा सर, त्याचं नाव काय अभय काय विजया. विजय हा महाभोजी राजा आहे, महाभोजी राजा आहे, त्याचा पुत्र विजया. पुढे वाचा सर. नंतर पाहिजे दिसते म ह पर दिले भो जी य. इथे म दिसतोय, म वरती म इथे गाव दिसतोय, तो आणि सोडायला मन पण हा आहे असा द व स. महाभोजी य स मंद व स. त्याचे आपण धर्मलिपी जे आपण डिस्क्रिप्शन बनवणार आहे ते आपल्याला करावं लागेल. अशोकावर म्हणजे अशोकावर पुढच्या याच्यामध्ये मला तर यांचा पण आहे धर्मलिपी अध्ययन म्हणून, तर त्यामध्ये मग आपल्याला धर्मलिपी अशोककालीन आणि सातवाहनकालीनची आपण त्याचा स्टडी करू आपण. ठीक आहे, त्यासाठी आपण क्लासेस चालू करू. ठीक आहे सर. याचे डिस्क्रिप्शन आपण त्याचा खऱ्या अर्थाने महाभोज म्हणजे सरांनी जो पहिला वाचला तो बरोबर एकदम परफेक्ट आहे. तर महाभोजी हे मांडव असं लिहिलं म्हणजे मांडव खंडपाली दस्स राजवंश सुलत दस्स उत्तर दस्स यांचा पुत्र शिवम व त्याची पत्नी विजया यांची लेण्यांची देणगी शिवाय शिवमचे पुत्र शिवपालित आणि शिवदत्त व सर्पिल यांची शिल्प कोरण्याची देणगी व त्यांच्या कन्या सर्पा व शिवपालिता शिवदत्ता व सुरसत्ता यांची स्तंभ बघा यांची स्तंभाची देणगी देण्याचे दान दिले असे शिलालेखात दिले आहे बघा. बरं या शिलालेखात बघा काय काय गोष्टी केल्या सर. महत्वाची गोष्ट बघा काय केले महाभोज मांडव. आता जो हा परिसर आहे ना जो मांदळगाव म्हणतात ना तर या परिसराच्या काळात मांडव म्हणायचे आणि महाभोज हे सातवाहनांच्या काळातली इथला जो राज्यसत्ता होती पदवी तर त्याला ती महाभोज म्हणून पदवी दिली गेली आणि त्यामुळे त्याला महाभोज मांडव म्हणजे हा परिसर आहे मांडव परिसर आहे त्यामुळे त्या परिसराला नाव त्याला जोडलं गेलेलं आहे. आणि त्यांचे वंशज आहेत त्या वंशजामध्ये बघा त्यांनी सुलसदत्त उत्तरदत्त यांचा पुत्र शिवम व त्याची पत्नी विजया यांनी लेण्यांची देणगी दिली. म्हणजे लेण्यांसाठी ही लेणी पूर्ण बांधण्यासाठी याचं बांधव खंडपाली जो राजा होता इथला राजवंश त्यांनी ही लेणी कोरण्यासाठी दान दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर शिवमची पुत्र शिवपालित आणि शिवदत्त व सर्पिला यांची शिल्प. आता बघा पुढे समोर आतमध्ये जे शिल्प दिसतात ना दोन साईडला तर शिवम आणि सर्पिला हे दोन जोडपे आहेत. तर त्या जोडप्यांचे म्हणजे महाभोज जे होते महाभोजांचे जे वंशज आहेत त्या वंशजांची शिल्प कोरलेली आहेत आणि त्यांची शिल्प कोरण्यासाठीची देणगी दिलेली आहे या शिलालेखात. आणि दुसरी गोष्ट पुढे परत जे स्तंभ आहेत त्या स्तंभासाठी त्यांची कन्या पुन्हा सर्पा आणि शिवपालिता आणि शिवदत्ता ह्या लोकांनी या स्तंभावरचे जे काही कार्विंग केलेलं आहे ना याच्यासाठी दान दिलेलं आहे. म्हणजे एका शिलालेखामध्ये 3 गोष्टीचं दान आहे. राजाने त्याच्या मुलाच्या याच्यातून माध्यमातून या पूर्ण लेणीचं दान दिलेलं आहे. त्यांच्या मुलांनी काय केलं त्यांनी त्यांच्या मुलाची प्रतिकृती कारण नंतरचा राजवंश तो आहे ना कारण म्हणजे ज्या वेळेला आई वडील झाले त्यावेळेला ते राजवंश आल्यानंतर पण त्यांचे शिल्प कोरले गेले आणि ते शिल्प आहेत कारण ते त्यावेळेचे खूप मोठे असे उपासक असल्यामुळं त्यामुळे त्यांचे तिथे शिल्प कोरले आणि ते ज्ञात राजवंश आहे. आणि परत त्यांनी मग त्यांच्या मुलांनी काय केलं तर मग पुढे जाऊन परत हे शिल्प कोरले. बरं हे
त्या पूर्ण एका टप्प्यात नाही झालेल्या आहेत. पहिल्यांदा स्तूप कोरलाय, पूर्ण लेणी कोरले, लेणी कोरल्यानंतर मग नंतर ते कार्विंग झालंय. कारण आम्हाला काय ते सांगताय, इथली ही जी लेणी आहे ती हीनयान पंथाची आहे, बरोबर ना, हीनयानामधली आहे. मग हीनयानामध्ये काय आहे तर स्तूप आहे, बरोबर ना. आणि नंतरच्या काळात मग त्या बदलत्या काळात पुढच्या पिढीने काय केलं, त्याच्यात बदल झालेला आहे. कारण आपल्या तसा बदल होतो बदलता याच्यामध्ये, तशाच बदल झाला आणि मग तो शिल्पामध्ये परत त्यांनी त्या राजवंशाची शिल्प कन्व्हर्ट केली. पुन्हा पुढे जाऊन मग परत आम्हाला काय सांगतायत की राजा कनिष्काने मूर्ती निर्माण केली. मग त्या काळाच्या अगोदर स्तूप निर्माण झाले आणि स्तूपाच्या नंतर बुद्ध मूर्ती निर्माण झाले. मग ती शैली पुन्हा मग परत तिसऱ्या पिढीने ती हा इथे शिल्पस्तंभावरती उतरवली. म्हणजे कामकाज सुरू होतच, म्हणजे धम्माचं अध्ययन सुरू होतं, परंतु लेण्यांचं कामकाजही सुरू होतं. अशा पद्धतीचा हा शिलालेखाचा हा एक माहितीपट आहे. तर महत्वाची गोष्ट इथं शिलालेखाचा हा एक ही आपल्याला हा जो ही दिसतोय, खरं तर म्हणजे आपल्याला सांगितलं की बाबा याच्यामध्ये हाही दिलाय. इथे हा जो शिलालेख हा खऱ्या अर्थाने संस्कृतमधला शिलालेख, त्याचं माशा मोरेंच्या पुस्तकामध्ये पूर्णतः डिकोडिंग केलेलं आहे. त्याचबरोबर फर्ग्युसन यांच्याही याच्यामध्ये याचं पूर्ण डिकोडिंग केलं आहे. परंतु आता ही मुद्रा कोणाला माहिती आहे सगळ्यांना? या मुद्रेला काय म्हणतो आपण? धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. तर तथागत वृत्तायमानामध्ये धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे गतिमान झालं आणि ती ही मुद्रा आहे, ती मुद्रा सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते, बरोबर ना, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. तर ही मुद्रा आहे. आणि परंतु बुद्ध याच्यामध्ये बघा कुठल्या याच्यावरती बसले, तर बुद्धांचं आसन आहे, परंतु ते आसन एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचं आहे. त्याला खूप वेगळ्या पद्धतीचं नक्षीकाम केलेलं आहे. आणि नक्षीकाम करताना त्या आसनाच्या खाली 2 हरणं दिसत आहेत का, जे धम्माचे प्रतीक आहेत, आणि त्याच्या खाली धम्मचक्र आहे. आणि ते हरणं काय करतात, ते धम्मचक्र गतिमान करण्यासाठी ते हरणं सहकार्य करतात. म्हणजे धम्म हा इतका उच्च कोटीचा आहे आणि त्यामुळे धम्माचे धम्मगुरू तथागत बुद्ध हे त्या उच्च आसनावरती बसलेले आहेत. आणि त्यांच्या बाजूला 2 साईडला पद्मपाणी आणि वज्रपाणी हे 2 बोधिसत्वांचे आहे. वरती जाऊन जर बघितलं तुम्ही तर दोन्ही साईडला कुबेर आहेत आणि कुबेर तथागत बुद्धांवरती पुष्पांजली करतायत, तथागतांवरती पुष्पांजली करतात, असे ते कुबेर तिथे वरती दाखवले. असा शिल्पपटाचा परिपूर्ण सार आहे. पुढे जाऊन पलीकडे वेगळ्या पद्धतीचं शिल्प आहे बघा. पलीकडे गेलो तर पलीकडे इथे लक्ष द्या, एक मिनिट फक्त इथे लक्ष द्या. भरपूर तुम्हाला शिलालेखामध्ये हा शब्द दिसेल बघा, देय धम्म. हा ध आहे आणि इकडे या मात्रा आहे, हा हा ध आहे, त्याच्यावरती अनुस्वार आहे, म आहे त्याच्यावरती अनुस्वार. सो देय धम्म. सो हा प्रत्येक शिलालेखामध्ये तुम्हाला हे 4 शब्द तुम्हाला ऐकायला येते, देय धम्म. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय होतं? धम्मास दान केलं आहे. याचं पूर्ण इन्स्क्रिप्शन मी तुम्हाला आपल्या अशोक वॉरियर्सच्या ग्रुप या शिल्पामध्ये खूप वेगळा बदल. आता ही मुद्रा कुठली आहे कोणाला माहिती आहे? ही मुद्रा कुठली आहे कोणाला माहिती आहे का? तर बुद्ध कमळावरती पाय ठेवून आहेत आणि हिला पद्म प्रलंबपात मुद्रा म्हणतात. पद्म प्रलंबपात मुद्रा, कारण ती आम्हाला कुठली मुद्रा सांगितली? धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. परंतु हे बुद्ध पद्म म्हणजे कमळावरती पाय ठेवून आहेत, त्यामुळे हिला पद्म प्रलंबपात मुद्रा म्हणतात. या याच्यामध्ये खाली धम्मचक्र गतिमान करणारे जे नाग लोक आहेत ते दाखवलेत. त्यांच्या पुढे 2 प्राणी दाखवलेले आहेत बघा, जे प्राणी खूप मायाळू असतात, म्हणजे हरण असेल तर असे प्राणी त्यांची दाखवलेले आहेत. आणि त्याचबरोबर पुढे दोन्ही बाजूला इकडे बुद्ध त्या आसनावरती बसत असताना बाजूला पद्मपाणी आणि वज्रपाणी आहे. परंतु पुढे इकडे परत इकडे वेगळ्या पद्धतीचं चिन्ह आहे, ते हे याला काय म्हणतात माहिती आहे कोणाला? याला मगर ध्वज म्हणतात. आत्ताचे जे सगळे डेकोरेशन बनवतात त्याच्यामध्ये मकर म्हणतात ना, मकर, तर तेच मकर. तर बुद्धांच्या डोक्यावरती ते मकर आहे आणि ते मगरींनी तोंडात घेतलं बघा, हे मगर आहे बघा, आणि म्हणून त्याला मगर ध्वज म्हणतात. आणि ते धम्म पताका घेऊन अशी त्या दोन्हीकडे मगर ध्वज अशा बुद्धांचं संरक्षण करतायत. आणि त्याच्या वरती आहे ना इथे बुद्धांच्या डोक्यावरती बघा, खालोखाल बघा मगर ध्वज वरती आहे, परंतु बुद्धांच्या डोक्यावरती, कारण बघा बुद्ध हे शेवटच्या स्टेजला आहेत आणि त्यामुळे बुद्धांना आपण कुठल्याही पद्धतीचा हार किंवा कुठलाही हे देऊ शकत नाही ना, अलंकार आहेत. परंतु बुद्धाच्या डोक्यावरती इकडे कुबेर रत्नजडित असा मुकुट घेऊन ते बुद्धांच्या डोक्यावरती ही करतायत आणि त्याचं आश्रय देत आहेत. हे ह्या कुबेर इकडेही करतायत. वरती पुन्हा जाऊन इकडे जर बघितलं तर कुबेर बुद्धांवरती पुष्पांजली करतात बघा. अशा हार दिसतात का तुम्हाला? हातात अशा हार दिसतात. त्या माळा अशा बुद्धांवरती परिधान करण्यासाठी त्या उभे आहेत कुबेर. तर अशा पद्धतीच्या शिल्पपटाचंही आहे. इकडे परत वरती तशाच बुद्धांच्या मुद्रा आहेत. तर हा शिल्पपट आम्हाला हे सांगतोय की बुद्ध हे पद्मप्रलंबपात मुद्रेमध्ये आहेत. बुद्धांच्या बाजूला बोधिसत्व दोन्ही पण आहेत. परंतु बुद्धांची ही अवस्था ना, मगर ध्वज म्हणजे मगर हा जो प्राणी आहे तो त्यांच्यावरती धम्म पताका घेऊन त्यांना हे करतोय, वंदन करतोय. ह्या शिल्पपटाचा आपल्याला इथं
म्हणजे याच्यातून आपल्याला हे गेलं की बुद्धांच्या त्या करुणामय धम्म जो आहे त्याच्यावरती प्राणीही प्रेम करत आहेत. अशा पद्धतीच्या शिल्पपटात त्या असणाऱ्या त्यावेळच्या कारागिरांना, ज्या निनावे कारागिरांनी बघा कुठल्याही लेणीवरती कुठल्याही शिल्पाच्या खाली कुठल्याही कारागिरांनी आपलं नाव लिहिलेलं नाही. म्हणजे ते कारागीर किती धम्माप्रती जागरूक होते, धम्माप्रती किती त्यांची कृतज्ञता होती आणि ती कृतज्ञता त्या कारागिरांनी व्यक्त केली. आणि म्हणून आपण त्या अशा कारागिरांना कृतज्ञता होण्यासाठी आपण लेणीवरती आलो. सरांनी सांगितलं योग्य माहिती आहे. ही जी आहे ना हिला धम्मपाद अवस्था म्हणतात. अवस्था मुद्रा आहे ती धम्मचक्र अवस्थान मुद्राच आहे. धम्मपाद मुद्रा जी आहे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा ही आहे. हे बोधिसत्व म्हणजे तो होण्याच्या अगोदरच्या होता. पद्मपाणी म्हणजे ज्याच्या हातामध्ये बळ आहे त्याला पद्म म्हटलं. हे ते कमळ आहे दिसते तुम्हाला. हे बोधिसत्व आहे. ही वज्रपाणी आहे ना वज्री म्हटलं जाते. दिसतंय पकडलं असं. हा जो आहे ना हा उपासक वर्ग आहे. आता हे जे बुद्धाचं शिल्प आहे ते सिंहासनाधीश्वर आहे. हे दोनही सिंहाचे शिल्प आहे. ते आपण निर्गुण पाहिलं सिंहासनाधीश्वर प्रलंबपाद अवस्थेमध्ये आहे. दुसरी गोष्ट सरांनी म्हटले हे यक्ष आहेत. यक्ष आहेत किंवा ह्याला विद्याधर सुद्धा म्हणतात. आता विद्याधर म्हणजे काय? बुद्धांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारी लोक असतात. काही शिल्पामध्ये तुम्ही कानेरीमध्ये गेला तर त्या लोकांना काही शिल्पाला पंख सुद्धा आहे. म्हणजे बुद्धाचं जी पंचशील दिलेले आहे किंवा 10 पारमिता जे त्याने दिलेले आहेत त्याचा प्रसार करतात. थोडक्यात बुद्धांची शिकवण प्रसार करण्यासाठी ते त्यांना एका अभ्यासकाने त्यांना नाव दिले. वेगवेगळ्या अभ्यासकांनी नाव दिले. दुसरी गोष्ट मकरध्वजा सरांनी सांगितले बरोबर आहे. वरचा उपासक वर्ग आहे त्यांचं स्वागत करतात. वरती ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहे आणि अभय मुद्रेमध्ये आहे. ध्यानस्थ आणि अभय मुद्रेमध्ये आहे. त्या बाजूला उपासक वर्ग हे धम्मचक्र आहे. इथे पण स्तूप आहे. तिचा छोटा स्तूप आहे. सेम स्तूप आहे. हे दोन मंडप आहे. दोन याच्यामध्ये दिसत सेम स्तूप आहे. तुम्हाला गेल्यानंतर आत नाही करत. आणि त्यानंतर जो खालचा भाग आहे ते इथे शिल्पामध्ये आहे. इथं 2 हरणं पण आहेत. तरी शिल्पाच्या खाली तुम्ही खाली हरणाचं तुम्हाला हे भेटेल. त्यामध्ये हा उपासक वर्ग आहे. हे सिंहासन आहे. हे वज्रपाणी पद्मपाणी बोधिसत्व. पाठच्या साईडला जो बुद्धांचा जो बॅकग्राऊंड आहे तो तर आता काही हे ऍक्च्युली काय दिसतं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय तुम्हाला कॉमन दिसतंय? पाठशाला काय लोकांना ते सांगितलं पाठशाला काय म्हणतात माहिती आहे म्हणाला पाठशाला काय म्हणतात माहिती आहे? त्याला मराठीमध्ये भवंडल म्हणतात. भव म्हणजे आता ह्याच्यामध्ये कॉमन काय दिसतं मला? मी लेडीज समोर काय शब्द म्हणून या प्रश्नामध्ये विचारतो. ह्याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय? या शिल्पामध्ये कॉमन काय दिसतंय? सगळं हे जे शिल्प दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट दिसते बघा. प्रत्येक लेणीवरती दिसणार ते तुम्हाला. प्रत्येक लेणीवर प्रत्येक शिल्पामध्ये दिसतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं का? मी लेणी संवर्धक ह्या नावाने बोलतोय. या अनुषंगाने बोलतोय की बुद्धांच्या शिल्पाचे नाकाने तोंड तोडलेले. याचं कारण काय बघा. माणसाला ज्यावेळी नाकाने तोंड तोडतो तर त्याचं विद्रुपीकरण जो माणूस ओळखता येत नाही. त्याच पद्धतीने हे तोडण्याचा प्रयत्न केला. हे सगळे शिल्प बघा दिसतात मला. सगळे शिल्प हे नाकाने तोडलं का तर ही ओळख देऊ नये. हे जवळजवळ 99% लेणीवर तुम्हाला दिसेल. तुम्ही जर कोंडिवटी लेणीला गेला तर त्याची तर खूप भयानक अवस्था आहे. सगळीकडे तोडण्याचा प्रयत्न करून हे तोडून डिमोलिश करून तिथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न हे विशेष आहे. समजलं का? आतमध्ये तुम्हाला दिसेल तुम्हाला शिल्पावर जर तुम्ही हात वाढून लागले एका प्रकारे तुम्हाला ते त्याचा जो म्हणजे फिनिशिंग आहे ना ते तुम्हाला डॅमेज नाही. जो अर्थ सांगितला जे शिल्प जे कार्विंग करणं होते बघा. कारागिराने आपलं स्वतःचं कार्विंग केलेलं नाहीये. पण ज्या राजाने किंवा ज्या व्यापाऱ्याने जो दान दिलं आहे ज्याने पैसा पुरवला आहे त्या राजाचं इथे शिल्प आपण कोरलेलं दिसतंय. आपण जर पाहिलं निर्गुण बघा ह्या शिल्पाची अरे हे तुटलंय कधी त्यावेळेला नव्हतंही तुटलेलं. हे जो कार्विंग करणारा आहे त्या कारागिराने किती जीव होतो हे शिल्प कोरलं असेल. त्याचा कमरपट्टा बघा आपल्या शिल्प किती छान प्रकारे कोरलंय. जर आपण जर असा हात जर कोणीतरी आहे ते किती स्मूथ आहे आणि किती फिनिश अजूनही फिनिशिंग आहे त्याची. एवढी छान फिनिशिंग आहे.
एकदम गुळगुळीतपणा म्हणजे तो एवढं याच्यामध्ये. त्यानंतर बघा तुम्ही अजून दिसतं तुम्हाला वरती एक बोट केलेलं आहे बघा, या शिल्पामध्ये एक वरती बोट केलेलं. हे जे मोठं विहार आहे, चैत्यग्रह आहे, त्या चैत्यग्रहाला आधार देण्याचं काम करतात त्या बोटाने. आपण जर पाहिलं तर दिसू शकतं बघा, बघू शकतो. हे पद्मपाणी एक कमळ आहे. दुसरी गोष्ट ही महाराणी आहे, काय नाव त्यांचं नाव काय, सुलस दत्त. हा सुलस दत्त म्हणून महाराणी आहे. हे व्यापारी आहे, व्यापाऱ्याचा वापर ह्याच्यामध्ये ह्याचे केशरत्नामध्ये पाहिलं तर किती सुंदर आहे. हे बघा कमरबंद आहे, एकामेकांच्या हातात या हातामध्ये पुष्प कमळ आहे आणि कमरेवरती हात ठेवले आहे. त्या शिल्पाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये त्यातले पैंजण म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, ते सुद्धा कार्य एकदम छान आणि सुंदर प्रकारे केलं. दुसरी गोष्ट आपण ह्या शिल्पाकडे बोलूया. हे पद्मपाणी हे वज्रपाणी आहे. हे ध्यानस्थ अवस्थेमध्ये धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहे. वरती हे शिल्प ज्या 70च्या दशकाचे चित्रपट झाले, त्या चित्रपटामध्ये जो त्या म्हणजे हिरोईन म्हणतात ना, त्यांनी जो परिधान केलेला जो पेहराव आहे ना, तो ह्या शिल्पपटामधून घेतलेला आहे खऱ्या अर्थाने. कारण हा जो 7वा राजवंश होऊन गेलेला आहे. कारण त्यावेळची ह्या 7वा ह्या इथली प्रदेशातली जी ही होती म्हणजे वेशभूषा होती, ती वेशभूषा ही अशा पद्धतीची होती. आणि महाराष्ट्रातल्या नव्हे तर तुम्ही इथून म्हणजे आपला जे कलिंग युद्ध झालं, कलिंगपासून शेवटच्या कन्याकुमारीपर्यंत जर घेतला तर तो पेहराव होता तो ह्या अशा पद्धतीचा होता. कारण आम्रपाली पिक्चरमध्ये पाहिला आम्रपाली. तर तुम्ही वरची जी बघा, वरची तुम्हाला ते टिकळीपासून बिंदिया किंवा केसांची जी रचना आहे किंवा कानातले कर्णभूषण, पायातले थोडे, कारण थोडे आत्तापर्यंत आपले लोक घालत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी कारागिराने आणि त्या राजाचं परिपूर्ण प्रतिबिंब त्यांनी उतरवलेलं आहे. म्हणजे विचार करा की त्यावेळच्या आमच्या 7वान राजांचा राजवंशांचा अशा पद्धतीचा पेहराव होता. मग आम्ही त्या काळात कशा पद्धतीने पेहराव आला, कारण मला वाटतं हाच पेहराव गेल्या आपल्या म्हणजे आपण जर बघितलं तर 18व्या शतकापर्यंत हा पेहराव आपल्या लोकांपर्यंत होता. परंतु 18व्या शतकानंतर म्हणजे 19व्या शतकात हा पेहराव बदलला आपल्याला लक्षात येईल. कारण जे आजी आजोबा असतील ते काष्टी साडी पेनायचे, आपले आजोबा कदाचित धोतर पेनायचे, शेळा पेनायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या 18व्या शतकानंतर त्याचा बदल झाला. म्हणजे आपल्या ह्या संस्कृतीला पुन्हा जिवंत ठेवायचं असेल, जर MBCPR एक उपक्रम राबवतो मधल्या काळात की तो देण्यावरती पेहराव घेऊन जातात, तर हे तितकंच उपक्रमासाठी गरजेचं आहे. तर अशा गोष्टीतून आपण आपला पेहराव लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि त्या गोष्टी घडणं गरजेच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तो पेहराव अशा पद्धतीने करावा आणि त्या माध्यमातून आशिकावारीयांनी पण एक उपक्रम राबवा, त्याच्यातून तरुणांना त्या पद्धतीचे हे होतं. कारण आपण दाखवायला पाहिजे जगाला की आमची संस्कृती काय आहे. हा एक महत्त्वाचा विषय. सर बाहेर जाऊन असणारे शिल्प आहे, हम्पीला शिल्प आहे. म्हणजे आमचे जे 7वान राजे होते खऱ्या अर्थाने त्यांचा जो व्यापार किंवा त्यांची जी बघा, कारण सम्राट अशोकांच्या काळातच त्यांनी ऑलरेडी ग्रीक म्हणजे त्यांच्या आजोबांनी ग्रीक याच्याशी लग्न केलं होतं, बरोबर ना. त्यामुळे 7वानांच्या काळातही तशा पद्धतीचाही व्हायचा. कारण त्याच्यात जर आता आपण बघितलं तर नावामध्ये थोडासा बदल आहे खऱ्या अर्थाने. तुम्हाला सांगायचं म्हणजे तर कन्या आणि सर्प आहे ना, ही नावं आहेत ना, ती खऱ्या अर्थाने साऊथच्या साईडची आहेत. आणि ही नावं म्हणजे त्या इकडे कुठेतरी त्यांनी पुनर्विवाह केला असेल. म्हणजे 7वान राजांचं काहीतरी व्यापाराच्या माध्यमातून संबंध होता, म्हणून तशा पद्धतीचा त्या सर्पाचा हा पेहराव आहे. आणि म्हणून हा पेहराव कशा पद्धतीने दिसतोय बघा. जे तोडे पायातले त्यांच्या हातामध्ये बांगड्या ज्या आहेत ते दाखवत आहेत. बरं इकडे बघा, या 2 बांगड्या आहेत अशा. इथे ह्या हातात एकच बांगडी घातली, परंतु इकडे 2 वरती, बरोबर ना. आणि त्याच्या कानातले कर्णभूषण, बिंदिया किंवा केश रचना, तिचं जे काय म्हणतात त्याला आपण अंबाडा म्हणतो ना, तो अंबाडा एक विशिष्ट प्रकारात त्यांनी तयार केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पेहराव आपल्याला हे कळतं की आमच्या त्यावेळेच्या 7वान राजांची वेशभूषा होती. आणि कारागिरांनी तेच दाखवलं की हे शीलसंपन्न असे उपासक आहेत धम्माचे, आणि त्यांनी या लेणीसाठी किंवा धम्म संवर्धनासाठी किंवा धम्माच्या प्रचारासाठी दान दिलेलं आहे. आणि म्हणून ते कृतज्ञ झाले. त्यांची प्रतिमा इथे इथे जवळजवळ 4 पिढी ज्यावेळेस 7वान राजांनी सुरुवातीला बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारे महाराष्ट्रामध्ये पहिले नागवंशी राजे होते ते 7वान राजे होते. आणि त्यांचं कुटुंब हे नाग आहे, लक्षात घ्या. हे राजे आहेत, नाग आहे. आणि
नागपूर हे नाव कशावर पडलं, त्यांच्या त्याच्यावर नाव पडलं आणि त्यांनी कमळावरती बुद्ध राहिलं. कमळाला हे अनन्यसाधारण महत्त्व बुद्ध धर्मामध्ये. आपण जर बघितलं बरेचसे शिल्प बुद्धांचे कमळावरच आहे. आता कमळावरती त्यांनी धम्माचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहे, म्हणजे धम्माचा प्रचार केला आणि महाराष्ट्रामध्ये खरे तर धम्माचा प्रसार करणारे आहेत ना नागवंशी राजे आहेत समजा, आणि म्हणूनच नाग राजे म्हणून किंवा नागपूर हे नाव पडलं आहे त्या गोष्टीवर. हे वरती विद्याधर आहेत. बाकीचे शिल्प जर बघितलं तर मी साहेब डिस्ट्रॉय झाले, तोडलेले आहेत. हे निसर्गाने जर गेले असेल तर गोष्ट होती, पण हे तोडलेले आहेत प्रॉपर चिन्ह. लेणी कोरताना 19 प्रकारच्या चिन्ह वापरल्या गेल्या. त्याचे पुरावे त्रिरेशमी कुत्रे मी तुम्हाला भेटतील, त्याचे पुरावे त्रिरेशमी कुत्रे मी संपूर्ण पुरावे भेटतील. 19 प्रकारच्या चिन्ह वापरल्या, प्रत्येक चिन्हाचे घाव वेगवेगळ्या प्रकारचे. हे विशेष आहे. आपण जर पाहिलं तर लेणी कार्विंग करताना प्रत्येक वेळेला जर बघितलं तर तुम्हाला वाटत असेल लेणी कार्विंग केली कशी. आता लेणी कशी कार्विंग केली असणार, अंधारामध्ये लेणी कार्विंग होतं, युद्धवर कसा पोकरला. लेणी कार्विंग करताना ती पायापासून नाही तर वरून सुरुवात केली. लेणी पायापासून नाही, पाया जर पोचला तर लेणी वरती कार्विंग कशी लागली. आता दुसरी गोष्ट, प्रकाश नाही काय नाही लेणी कशी लागली. पहिला तो कार्विंग केला. त्यात जर पाणी आहे तर पाणी, त्या पाण्याचं रिफ्लेक्शन आतमध्ये पडायचं, सूर्याचं रिफ्लेक्शन. तसं लेणी कार्विंग म्हणजे पुरावे पुढे कानेरीमध्ये एकदम मोठी टॉपला सुद्धा आहे. बरोबर नाही सर माहीसाठी म्हणजे पुरावे कानेरीमध्ये. तिथं हत्ती तलाव सुद्धा आहे कानेरीमध्ये. सुरुवात करताना लेणी वरून सुरुवात केली आहे. हा अग्निजन्य खडक आहे, त्याला व्हॅल्कोना म्हणतात. त्यापासून काढलं. अजूनही तुम्हाला पुरावे 7 कोटी वर्षापूर्वी व्हॅल्कोना आला होता, त्याचे पुरावे सुद्धा कानेरीमध्ये आहेत. तर तो नदी बघा, काळा दगड आहे बघा, तसा गणगण चाललाय, तो व्हॅल्कोनाचा दगड अग्निजन्य खडक म्हणतात. असं एकंदर आहे. आपण इथं बसूया, काही बुक्स आपल्याला हे करणार की शरणं